लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चर्चेच्या दरम्यान आपण महाराष्ट्राचे मंत्री आणि मराठा आरक्षण संदर्भातल्या समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा ऐकलं असेल। अशोक चव्हाण असं म्हणत होते की प्राप्त परिस्थितीमध्ये अधिकार राज्याला राहिलेलाच नाही, या आधीचे अधिकार होते ते आता केंद्राकडे गेलेत। जर ते केंद्रातही राहणार नसतील तर ते केंद्राने टिकवण्यासाठी संसदेच्या अधिवेशनामध्ये संबंधित प्रकारची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। अशोक चव्हाणांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा हे अधोरेखित केलं जात आहे की राज्याला अधिकार नाही। चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे परत येतोय। मला वाटतं थोड्या वेळापूर्वी पहिल्या भागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी परिच्छेद क्रमांक 439 वाचून दाखवलेला आहे। आत्ताच्या घडीला अशोक चव्हाणांनी पण योगायोगानं त्याच वेळेला तीच भूमिका परत एकदा मांडली की राज्याचे अधिकार राहिलेले नाहीयेत। मला यावर कृपया गुणरत्न सदावर्ते आपण 30 सेकंदात उत्तर द्या। राज्याच्या अधिकारांच्या बाबत हा लोलक का फिरता ठेवला जातोय? दगडफोडी किंवा आदर्श अशोक चव्हाणांना मंत्री म्हणून मला महाराष्ट्राची माफी मागा असं सांगायचं आहे। स्पष्टपणे राज्याचे अधिकार राज्याकडे आहेत। इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे केवळ सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आहेत प्रसाद, त्याच्या व्यतिरिक्त कुणाचेही अधिकार नाहीत। हे 100 जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगून झालंय आणि त्यामुळे अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या युवकांची, मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत। हा द्रोह आहे आणि हा ठीक आहे। तुमची भूमिका राजकीय पद्धतीने समोर येते। गुणरत्न सदावर्तेंना मी विचारू इच्छितो। गुणरत्न सदावर्ते, आत्ताच्या घडीला अशोकराव चव्हाणांनी जी भूमिका मांडली आणि ही काँग्रेस पक्षाची आणि पर्यायानं अखंड मवियाची अधिकृत भूमिका आहे की आता राज्याचे अधिकार उरलेले नाहीत, केंद्राकडे अधिकार गेलेले आहेत। जर केंद्राकडे अधिकार असतील तर त्यांनी त्या पद्धतीने हस्तक्षेप करावा, जर हे होत नसेल तर त्यांनी संसदीय मार्ग स्वीकारावा। हे का मांडलं जातं आहे? आता तर मी थोड्या वेळापूर्वी 439 क्रमांक वाचून दाखवलाय, त्याच्यानंतरचे पुढचे पण क्रमांक हातात आहेत ते पण मी वाचून दाखवणार आहे। हरिभाऊ आपण बोलावं। हे बघा शांतपणे ऐका। हरिभाऊ मी शांतपणेच ऐकतोय, मी शांतपणेच ऐकतोय। सदावर्तेंच्याकडून कदाचित थोडासा राग व्यक्त होतोय आज तुमच्याबद्दल। नाही शांत गुणवंतजी, तुम्ही पण शांतपणे बोला म्हणजे आपल्याला चर्चा करता येईल। गुणवंत सदावर्ते म्हणतात ते खरं आहे। काय खरं आहे की राज्याला अधिकार आहे, होते आहे, काढले नाही। ठीक आहे, किमान एक गोष्ट तुम्ही स्पष्टपणे मान्य केलीत की राज्याचे अधिकार अबाधित आहेत। तुम्हाला नाही करणार नाही, पुढचं ऐका जी। ते म्हणतात ते खरं आहे, परंतु हे जरी असलं तर प्रत्यक्षात जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये चूक आहे, त्याचा अर्थ दुसरा होतो। हे तुम्ही समजून घ्या। माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे, छोटीशी दुरुस्ती आहे, ऐका, छोटीशी दुरुस्ती ते केंद्राने करावी एवढी माझी मागणी आहे। आणि ते केल्याशिवाय हे काही लोक म्हणत राहतील की अधिकार आहेत, काही म्हणत राहतील नाही अधिकार नाही। कारण काय की जी व्याख्या केली आहे 26C मध्ये, तर एज्युकेशनल एससीबीसी म्हणजे काय, तर 342 मध्ये जे येतील ते, आणि 342 काय म्हणते की राष्ट्रपती इन कन्सल्टेशन विथ द राज्यपाल मे डिक्लेअर बाय नोटिफिकेशन द कास्ट विच इज द बॅकवर्ड क्लास। ठीक आहे। तुम्ही आता या मुद्द्याला हरिभाऊ पुढे घेऊन जाताय आणि कशा पद्धतीने एखादी जात मागास ठरवली जाते या संदर्भात बोलताय। दरम्यान तुम्ही 102व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने जे उल्लेख केले त्याचा एक संदर्भ घेतो। 442 क्रमांकाचा परिच्छेद पाहणं अत्यंत गरजेचं आहे। तो काय सांगतो? वी डू नॉट फाइंड म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हा वी आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाला अशा प्रकारचा कोणताही मतितार्थ सापडलेला नाही। ते म्हणतात वी डू नॉट फाइंड एनी मेरिट इन द चॅलेंज टू द कॉन्स्टिट्यूशन्स 102 अमेंडमेंट। 102व्या घटना दुरुस्तीला आव्हान देता येईल अशा प्रकारचं कोणतंही मेरिट आम्हाला समोर आलेलं नाही। द कॉन्स्टिट्यूशन 102 अमेंडमेंट डज नॉट व्हायोलेट एनी बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। द आर्ग्युमेंट ऑफ द लर्नेड काउंसिल फॉर द पिटिशनर is that Article 368 has not followed since the Constitution 102 amendment was not ratified by the necessary majority of the state. सदावर्ते, याचा अर्थ सामान्यांना सर्वसामान्य भाषेमध्ये सांगा। हे पहा,
मी परत एकदा सांगतो, इंटरप्रिटेशन केलं जात असते. जे हरिभाऊ म्हणतात ना, ते कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन हे केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया करत असते या देशात. दुसऱ्या कोणालाही प्लेनली त्याचं वाचन करावं लागतं. इंटरप्रिटेशन फक्त सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात करते आणि ते सुद्धा केवळ 5 न्यायाधीश करत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांना सुद्धा इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन करण्याचा अधिकार नाही. या देशातली सुपर पॉवर आहे. आणि तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टानं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की म्हणजे ना तर राज्याचे अधिकार बाधित होतात ना म्हणजे त्याच्यामुळे बेसिक स्ट्रक्चर म्हणजे ज्याच्यावर आपण म्हणतो की मूलतत्व आर्टिकल 14 म्हणजे राज्यांचं मत घेण्याची बाब किंवा राज्याचं मत न घेण्याची बाब अशी कोणतीही चुकीची प्रक्रिया हे अमेंडमेंट करताना झालेली नाही. आणि त्यामुळं प्रसाद, एक गोष्ट लक्षात घ्या की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य, कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये कधीच राजकीय आशय नसणार आहे. मी केवळ भगवान गौतम बुद्धाच्या जो संघ आहे भिक्षूंचा, त्या संघाचा मी पाईक आहे. भगवान बुद्धाच्या भिक्षू संघाचा पाईक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे. भारतीय संविधानाचा मी पाईक आहे. त्यामुळे कृपया आपण ह्या पुढे राजकीय मी भूमिका मांडत असेल असं म्हणालात तर मला कधीच कोणत्या चॅनलवर जाता येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, आपली भूमिका लक्षात आली. मला या चर्चेतून आता थोडं पुढे जायचंय. कायदेशीर दृष्ट्या आपण बऱ्यापैकी खल 102व्या घटना दुरुस्तीवर केला, राज्याचे अधिकार, केंद्राचे अधिकार या सगळ्या बाबत बोललो. मला राजकीय प्रतिनिधींना आता बोलतं करायचंय ते एका वेगळ्या मुद्द्यावर. जरी केंद्राचा अधिकार असेल किंवा जरी राज्याचा अधिकार असेल तरी एक गोष्ट ही राज्याला स्पष्ट करावी लागेल, ती आहे मराठे मागास आहेत. मराठे मागास आहेत ही भूमिका पुन्हा एकदा राज्य सरकारला कागदोपत्री सिद्ध करावी लागेल. तेव्हा हेमलताताई कृपया सांगा, यासाठी आपण काय पावलं टाकणार आहात? आता जो गायकवाड समितीचा अहवाल आहे त्याच्याबद्दल कोर्टाने सांगितले की त्या अहवालावरून मराठे मागास आहे ते स्पष्ट होत नाही. आता त्यावर राज्य सरकार विचार करेल की आता तो परत कशा पद्धतीने एक रिव्ह्यू पिटिशनला जायचं की कशा पद्धतीने यावरती पुढे जायचं, त्यावरती राज्य सरकार निर्णय घेईल आता कशा पद्धतीने हे करायचं. परंतु या संदर्भातला एक ताजा तपशील माझ्याकडे आहे, तोही मी आपल्याला या चर्चेमध्ये देतो. अर्थात ही सूत्रांची माहिती आहे. राज्य सरकार प्रत्यक्षात निर्णय घेईल तेव्हा त्याबद्दलचा खुलासा होईलच. तूर्त असा सल्ला देण्यात आलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आत्ताच्या निकालाला आव्हान देण्याऐवजी आपण आपला कागदोपत्री अभ्यास पक्का करावा आणि मग पुढे जावं. थोडक्यात मराठा समाज मागास आहे हे कागदोपत्री पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या साठीची पावलं टाकण्याची जबाबदारी ही राज्य सरकारला सुचवण्यात आलेली आहे. हेमलताताई, त्या दृष्टीनं काय होऊ शकतं? नाही, तुम्हाला कुठल्या सूत्रांनी माहिती दिली मला माहित नाहीये. तर ते आता सूत्र कुठले ते बघावं लागेल. परंतु मी जसं सांगितलं तसं आता राज्य सरकार या संपूर्ण निकालावरती मंथन करेल, तज्ञांची टीम बसेल आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. सर्वांचा उद्देश एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु समाज मागासवर्गीय आहे ते सिद्ध करण्यासाठी आणखी सुप्रीम कोर्टासमोर पुढे जायचं की केंद्र सरकारकडे जायचं. 2 वे आमच्यासाठी उघडे आहेत. तर त्या 2 वेचा विचार करून कशा पद्धतीने पुढे जायचं ते राज्य सरकार ठरवेल. ठीक आहे, लवकरच निर्णय घेईल. ओके, थोडक्यात एक गोष्ट तुम्ही स्पष्ट केली तुमच्या म्हणण्यात, मराठा समाज मागास आहे यावर तुमचं म्हणणं ठाम आहे. सिद्धार्थ शिरोळे, नव्या घटनाक्रमामध्ये गायकवाड न्यायिक आयोगाचा अहवाल नाकारल्याच्या नंतर आता मराठा मागास आहे हे कसं सिद्ध करता येऊ शकतं, ते सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारनं काय करायला हवं? मुळामध्ये आता राज्य सरकारने ह्या निर्णयाचा अभ्यास हा नीट करून ह्याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या वकिलांची समिती तयार केलीच पाहिजे. यावरती तसा रिपोर्ट तयार करून सर्व पक्षाची बैठक घेतली पाहिजे आणि इथून पुढे एक दिवस ज्या पद्धतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयावरती स्वतः लाईन आणि लाईन वाचून यामध्ये त्यांचा एक अभ्यास होता आणि तो अभ्यासाच्या धर्तीवरती आपण ह्याचा रिपोर्ट तयार केला होता. ठीक आहे, आपलं म्हणणं लक्षात आलं. मला हरिभाऊ राठोड यांना बोलतं करायचं आहे. हरिभाऊ राठोड, माझा आवाज आपल्यापर्यंत हरिभाऊ येतोय? कारण आपण आपल्या फोन पासून बऱ्यापैकी लांब गेलेले दिसत आहात. बोला बोला बोला, येतोय आवाज. आता इथे मुद्दा असा उपस्थित करतो, एका बाजूला मराठा समाज मागास आहे
ही राजकीय भूमिका किंवा ही प्राप्त परिस्थितीतली भूमिका घेण्याच्यासाठी राजकीय एकमत दिसतंय? मला आपण सांगा हरिभाऊ, तुमच्या लेखी मराठा समाज मागास आहे का? असेल तर त्यांना आरक्षण द्यायचं असेल आणि ते 50%च्या आत द्यायचं असेल तर ते केवळ आणि केवळ ओबीसीतच शक्य आहे का? आपल्यासाठी पूर्ण 2 मिनिटाचा वेळ आहे, कृपया वेळेतच आपलं म्हणणं संपवा. नाही, नक्कीच. याच्यापूर्वी सुद्धा आपल्या इथे मराठा आणि कुणबी एक आहे असा GR आहे, शासकीय GR आहे. त्यामुळे वेगळा निर्णय घ्यायची गरज नाही. जो मराठा आणि कुणबी हा एक असल्याचा GR आहे. त्यानंतर आपल्याला जर 50% मध्ये द्यायचं असेल तर आमचं म्हणणं असं आहे की जे 12 बोलतेदार आहे, नावी, खाती, वाडी, लोहा, सोना, सुतार, धोबी, त्यांना सुद्धा वेगळं आरक्षणाची गरज आहे. आपण काय इथे भटक्यांना दिलं, विमुक्त, धनगराला दिलं, बंजाऱ्याला दिलं. मग 12 बोलतेदार समाजाची मागणी आहे की आम्हाला सुद्धा 4% वेगळं आरक्षण द्या. तर त्यांची मागणी असल्यामुळे ज्या वेळेस आपण हे सब कॅटेगरीची कल्पना आम्ही आणली देशामध्ये, आज रोहिणी आयोग काम करत आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आहे की सब कॅटेगरीशन करा तुम्ही ओबीसी मध्ये, आणि जर ओबीसीचं आपण सब कॅटेगरीशन करून कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं तर आपण देऊ शकतो आणि कायद्याने देऊ शकतो. हरिभाऊ, एक छोटा आणखीन प्रश्न मी उपस्थित करतो माझ्याकडून. जर तुमच्या लेखी सब कॅटेगरायझेशन करून उपसूचीच्या अंतर्गत मराठ्यांना, मराठा कुणबी या दोन्ही वर्गाला मिळून आरक्षण द्यायचं असेल तर कोणाच्या ना कोणाच्या तरी आरक्षणाला धक्का लागेल ना? का 50 मध्ये हा नवीन वर्ग समाविष्ट झाल्याच्या नंतर 50चा आकडा वाढणार नाही? ओबीसीच्या कुठल्याच आरक्षणाला धक्का लागणार नाही. ठीक आहे. स्वतंत्र आरक्षण, हा, कुठल्याच आरक्षणाला धक्का लागणार. आणि मग एकूण आरक्षणाची टक्केवारी किती होईल महाराष्ट्रात? 50%च्या वर जाणार नाही. ठीक आहे. तुमची 3 विधानं स्पष्टपणे समोर आली. गुणरत्न सदावर्ते, 3ही विधानांवर आपली अत्यंत अल्प वेळात पण थेट प्रतिक्रिया द्यावी विनंती आहे. कार्यक्रमाचा वेळ संपत आलेला आहे. पहिलं, हरिभाऊंचं म्हणणं असं आहे, मराठा कुणबी समाजाला एकत्रित करून ओबीसी मध्ये आरक्षण देता येऊ शकतं सब कॅटेगरायझेशनच्या माध्यमातून. तसं केल्यानंतर ओबीसीतल्या कोणाचाही आरक्षण बाधित होणार नाही आणि महाराष्ट्रातलं आरक्षण सुद्धा 50%पेक्षा जास्त होणार नाही. हे शक्य आहे का? हरिभाऊंचा हा दावा तर्काला धरून आहे का? तुम्ही सांगा. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत. हे शक्य नाही, तर्काला धरून नाही. कायदेशीर दृष्ट्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे तत्कालीन न्यायमूर्ती BH मार्लापल्ले यांची जजमेंट आहे. कुणबी आणि मराठे एक नाही, दे आर डिस्टिंक्ट डिफरंट क्लासेस. एक. दुसरी गोष्ट, मराठ्यांच्या संदर्भाने तुम्ही मूळ प्रश्न असा विचारला होता की हे मागास ठरतील का? तुम्हाला सांगतो, हे 2021 मध्ये जसं आपण म्हणतो की एका लॅबमधली टेस्ट निगेटिव्ह आली, दुसऱ्या लॅबमधली टेस्ट पॉझिटिव्ह आली करोनाची, तसं नाही आहे. हे रिझर्वेशनचा विषय आहे. आत्ता तुम्ही 2021ला 2 वेळेस तुम्ही मराठ्यांना तपासून पाहिलेलं आहे. त्या अगोदर नॅशनल कमिशनने तपासून पाहिलेलं आहे. सगळीकडे नापासात, रिझर्वेशनच्या पात्रतेमध्ये येत नाही आणि रिझर्वेशन मराठ्यांना सब कॅटेगरायझेशन करून देता येणार नाही. कारण रिझर्वेशनसाठी अगोदर पात्र मराठे ठराव लागतात. मराठे मागासले होण्यासाठी सुद्धा संविधान पीठाने पात्र ठरवलेलं नाही आणि डिकेड्स आफ्टर त्याच्यावर वेगळा अभ्यास केला जाऊ शकत असतो. काल सुप्रीम कोर्टाने सांगितल्याबरोबर आज नव्याने लेखणी घेणे आणि त्या सॅम्पलला परत नवीन टेलरिंग करून टाकणे, याला नवीन कपडे शिवले म्हणत नसतात, याला अल्टरेशन म्हणतात. आणि अल्टरेशन डझंट गेट व्हॅल्यूड बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. त्यामुळे राजकारण होऊ शकतंय, कोणीतरी विधान परिषदेचे सदस्य होऊ शकतात, परंतु मराठ्यांना आरक्षण माझ्या विजन प्रमाणे, माझ्या व्ह्यू प्रमाणे, कॉन्स्टिट्यूशनल अभ्यासक म्हणून, कॉन्स्टिट्यूशनचा रिसर्चर म्हणून मी सांगतो की हे रिझर्वेशन मिळणं नव्हे. त्याच्या पुढे मला काही सदावर्तेजी धन्यवाद. आपण आपली भूमिका वेळेमध्ये मांडलीत. इतर सर्व मान्यवरांचेही आभार. वेळेच्या अभावी आणि केवळ वेळ मर्यादा असल्यानंच ही चर्चा आपण इथंच थांबवतोय. या विषयावरच्या इतर अनेक कंगोऱ्यांना घेऊन यानंतरही लक्षवेधीत आपण सातत्याने चर्चा करत राहू. हेतू हाच आहे, समाजामध्ये भ्रम पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर ते समाज स्वास्थ्यासाठी चांगलं नाही. चर्चेनं तो भ्रम दूर केला जाऊ शकतो. आमचा तोच प्रयत्न आहे. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.